नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत मिलवॉर्म्सला कशा प्रकारे ठेवलं पाहिजे, त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे आणि त्यांना काय खायला दिलं पाहिजे। सर्वात पहिले मिलवॉर्म्स जेव्हा आपण आपल्याकडे ठेवतो त्याचं मेन कारण असतं की आपल्याकडे फिशेस असतील किंवा जे एक्झॉटिक्स ॲनिमल्समध्ये आपण पाहिलं टॅरेंट्युला झाल्या, त्याच्यानंतर शुगर ग्लायडर झाले, नंतर स्पायडर्स झाले, एक्झॉटिक स्पायडर्स आहेत, तर ज्यांना मिलवॉर्म्स आपण फीड करू शकतो अशासाठी आपण मिलवॉर्म्सचं आपण घरच्या घरी आपण मिलवॉर्म्स ब्रीड करू शकतो। आपण आता पाहू शकता, आपण त्याच्या सेटअपसाठी एक ट्रे घेतलेला आहे खाली आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, पाणी भरून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक बॉक्स घेऊन त्याच्यात आपण मिलवॉर्म्स ठेवलेले आहेत। आता जेव्हा आपण मिलवॉर्म्स ठेवणार आहात त्याच्या मागे आपण खाली ट्रेमध्ये पाणी घेण्याचं कारण हे आहे की आपल्या मिलवॉर्म्सला मुंग्या असतील, किडे असतील यांनी खाऊन घेऊ नये, कारण की जर आपण नुसतं ट्रेमध्ये ठेवला तर आपण आपल्या मिलवॉर्म्सला ज्या मुंग्या असतात त्या खाऊन टाकू शकतात। सो त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण मिलवॉर्म्सला आपण एका ट्रेमध्ये पाणी घेऊन नंतर त्याच्यामध्ये एक बॉक्स ठेवून त्याच्यामध्ये आपण मिलवॉर्म्स ठेवलेले आहेत। मिलवॉर्म्स जेव्हा तुम्ही ठेवतात तेव्हा त्याच्यामध्ये आपण पाहू शकतात की हा एक बारीक तुम्हाला हा पहा, हा भुसा दिसतोय, हा भुसा असतो। हा जनरली जो गव्हाचं पीठ असतं त्याच्यावरनं जो आपला कोंडा निघत असतो गव्हाच्या पिठाचा, तो टाकू शकतात किंवा दुसरा आपण लाकडी भुस्याचाही थोडा प्रमाणात वापर करू शकता, एकदम थोड्याशा प्रमाणात, जेणेकरून त्यांना फक्त एक सबस्ट्रॅक्ट म्हणजे बेस मिळेल त्यासाठी। त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारे अरेंजमेंट करू शकतात। पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मिलवॉर्म्स जेव्हा घरात ठेवता आहात तर सर्वात पहिले तर तुम्ही एक पाण्याच्या ट्रेमध्येच ठेवावं, जेणेकरून मिलवॉर्म्स आपले खराब होणार नाहीत आणि डॅमेज होणार नाहीत। आता आपण पाहणार आहोत की मिलवॉर्म्सला आपण फूड काय दिलं पाहिजे। तर जनरली मिलवॉर्म्सला आपण जेव्हा फूड देतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला मेन जे फूड आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो, आपण त्यांना फ्रूटमध्ये सफरचंद देऊ शकतो, ड्रॅगन फ्रूट देऊ शकतो, केळी देऊ शकतो। त्याच्यानंतर व्हेजिटेबल्समध्ये जर पाहिलं तर बटाटा देऊ शकतो, ब्रोकली देऊ शकतो, कोबी देऊ शकतो। त्यानंतर जर मार्केट फूडमध्ये पाहिलं तर आपण त्यांना इन्स्टंट ओट्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये, तेही देऊ शकतो विदाऊट मसाला फ्लेवरचे। त्यानंतर वेरियस टाईप्स ऑफ व्हेजिटेबल्स आपण त्यांना देऊ शकतो। फक्त आपण त्यांना काय नाही दिलं पाहिजे तर त्याच्यामध्ये जे प्रकार आहेत तो पाहू शकतो की अननस झालं, कांदा झालं, शिजवलेल्या भाज्या आहेत, त्याच्यानंतर ज्या फळांमध्ये की एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये पाणी असतं, जास्त प्रमाणात पाणी असतं, असे फूड आपण अवॉइड केलं पाहिजे। त्याच्यानंतर फ्रूटमध्ये अजून एक आहे ॲव्होकाडो झालं, हे फ्रूट आपण त्यांना अवॉइड केलं पाहिजे दिलेलं। त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण मिलवॉर्म्सला फूड देऊ शकतो। त्याच्यानंतर आपण पाहू शकतो आपण ट्रेमध्ये पेरूही ठेवलेला आहे, पेरूही मिलवॉर्म्स चांगल्या प्रकारे खातात आणि मिलवॉर्म्सची तुम्हाला जास्त काळजी घेण्याची गरज नाही आहे। फक्त त्यांच्या इन्क्लोजर म्हणजे आपण ज्याच्यात ठेवतोय फक्त ते नीट ठेवलं गेलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपण त्यांच्या मुंग्यांपासून त्यांचं संरक्षण करू शकतो। आता आपण पाहूया आपल्या मिलवॉर्म्सची ग्रोथ किती चांगल्या प्रकारे झालेली आहे, हे पाहू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हाही तुम्ही मिलवॉर्म्स ठेवणार आहात, जे कंटेनर आपण हा बॉक्स जो मध्ये ठेवलेला आहे हा ओपन पाहिजे। जर तुम्ही हा बॉक्सला झाकण लावलं तर त्याच्यामध्ये ओलसरपणा निर्माण होईल आणि त्याच्यामुळे आपले मिलवॉर्म्स हे खराब होतील। सो त्याच्यामुळे ह्या मिलवॉर्म्सच्या जो वरती आपण बॉक्स ठेवलेला आहे मध्ये ज्याच्यामध्ये ठेवला आहे तो ओपन कंटेनर हवा आहे, त्याला कोणत्याही प्रकारचे झाकण लावायचे नाही, ज्याच्यामुळे हवेशी त्यांचा संपर्क येत राहील। या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। पुढच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।